हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 2 पाहणार आहे. मॅट्रायसिस हे इथे काही बेसिक फॉर्म्युले दिले आहे जे आपण टेक्स्टबुकमध्ये शिकलो आहात. ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देन ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. यामध्ये 2 एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत. इफ ए and B, then find matrices X and Y such that AX equal to B and YB equal to A. तर हे सॉल्व करून दिलेलं एक्झाम्पल आहे पेज नंबर 5 वरती. त्यानंतर पूर्ण एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करून दिला आहे पेज नंबर 8 पर्यंत. त्यानंतर एक्झाम्पल 2 आहे, शो दॅट फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन हॅज युनिक सोल्युशन, फाइंड इट सोल्युशन बाय द रिडक्शन मेथड. आपल्याला माहिती आहे रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथडनी एक्झाम्पल सॉल्व केला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या रोमध्ये मिनिमम 3 झिरो करायचे आणि नंतर मग मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि XYZच्या व्हॅल्यू मिळवायच्या. आता इथे तिसरं एक्झाम्पल जे दिलं आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, काही रिकाम्या जागा सोडल्या आहेत ते आपल्याला हे करायचे आहे. तर लक्ष द्या इकडे. इफ ए इक्वल टू दिस मॅट्रिक्स, देन व्हेरीफाय दॅट ही प्रॉपर्टी आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय. तर ए मॅट्रिक्स दिला आहे. आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे म्हणून मॅट्रिक्सचा या डिटर्मिनंट घेऊ आपण. या 1साठी जे मी ही निळ्या पेननी लिहिलेलं आहे त्या रिकाम्या जागा होत्या. तर ए डिटर्मिनंटसुद्धा 1साठी -1 करता +2 करता या व्हॅल्यू आल्या. याला सॉल्व केला आपण. इथे सुद्धा ही रिकामी जागा होती. 0 + 7 + 0 दॅट इज डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 7. नाव लेटस फाइंड मायनर अँड कोफॅक्टर. तर मायनर आणि कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला हा कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे AIJ इज इक्वल टू -1 + j इंटू MIJ मीन्स हा मायनर आहे, हा कोफॅक्टर आहे. तर आय आणि जे म्हणजे आय डिनोट करेल की रोची संख्या मॅट्रिक्सच्या आणि जे डिनोट करेल कॉलमची संख्या. ठीक आहे. तर इथे A11 -1 ही रिकामी जागा होती. याला सॉल्व केला आपण त्या दिलेल्या मॅट्रिक्सवरून. A12 काढलं, इथे ही रिकामी जागा होती. A13 पूर्ण आपल्याला सोडून दिलं होतं. A21 पण सोडून दिलं होतं. A22मध्ये ही रिकामी जागा होती. या मॅट्रिक्समधून आपल्याला मिळाले आहेत. A23 इथे रिकामी जागा होती. याला सॉल्व केलं. A31 A32 A33 ह्याच्या रिकाम्या जागा आपण त्या दिलेल्या मॅट्रिक्समधून सॉल्व केल्या. द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज, हे जे A11 to A33 आहे याला आपण लिहिलं 0 -7 0 3 1 -1 -2 4 3. आता त्याचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स लिहिणे म्हणजे काय, या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. तर ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स या कोफॅक्टरवरून लिहिणार आपण. ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे रोचे कॉलम करायचे आपल्याला. 0 3 -2 -7 1 4 सेकंड रोमध्ये आलं. 0 -1 3 थर्ड रोमध्ये आलं. याचा ट्रान्सपोज घेतला आपण. नाऊ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ए मॅट्रिक्स हा प्रॉब्लेममध्ये दिला आहे. ॲडजॉइंट ए आपण काढलं. याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण जसं आपण ॲज युज्युअल मल्टिप्लिकेशन करतो. 1 × 0 -1 × -7 2 × 0 7 आला. अगदी याप्रमाणे आपण हे पूर्ण याचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं. ते 7 0 0 0 7 0 0 0 7. तर इथे रिकामी जागा दिल्या होत्या ह्या, या आपण भरल्या. इथे 7 कॉमन घेतला म्हणजे आपल्याला नंतर मग मिळेल ते 1 0 0 0 1 0 0 0 1 दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजेच काय होईल, हा 7 म्हणजे व्हॅल्यू होती आपली डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स एची, बरोबर आहे. आणि आय हा आपल्याला मिळाला. इक्वेशन नंबर 1 द्या.
सिमिलरली ॲडजॉईंट ए इंटू ए, ॲडजॉईंट मॅट्रिक्स ठेवला, दिलेला ए मॅट्रिक्स ठेवला, पुन्हा याचा आपण प्रॉडक्ट घेतला, तो 7 0 0 0 7 0 0 0 या फॉर्ममध्ये आला. 7 कॉमन घेतला, नंतर 1 0 0 0 1 0 0 0 1 राहील. 7 इंटू आय, बट 7 इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आय गेट, दोघांचीही राईट हँड साईड सारखी आहे तर लेफ्ट हँड साईड सारखी असेल. अँड वी गेट ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए, ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय. तर ही आपण प्रॉपर्टी व्हेरीफाय केली आहे. तर याप्रमाणे तिसरं एक्झाम्पल झालं आहे. चौथं एक्झाम्पल पाहणार आपण की इफ मॅट्रिक्स ए इज 1 2 3 1 1 5 2 4 7 देन फाइंड ए इन्व्हर्स बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ए मॅट्रिक्स दिला आहे हा, त्यानंतर त्याचा डिटर्मिनंट मिळवला आपण. त्याकरता या रिकाम्या जागा होत्या, आपण रिकाम्या जागामध्ये या पहिल्या एलिमेंट करता त्याच्या लाईनमधले कॉलम आणि रो आपण डिलीट करतो, म्हणजे हा 1 5 4 7 राहिला इथे. सिमिलरली या -2 करता 1 5 2 7 राहील, या 3 करता 1 1 2 4 राहील. आणि या डिटर्मिनंटला आपण सॉल्व केल्यानंतर हा आपल्याला -1 मिळेल. ॲज डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0, ए इज नॉन सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचाच इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, म्हणून ए इन्व्हर्स एक्झिस्ट. नाव वै राईट ए इन्व्हर्स ए इक्वल टू आय. ए इन्व्हर्स जेव्हा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तेव्हा ए इन्व्हर्स ए इक्वल टू आय, आणि जेव्हा रो ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं असेल तेव्हा ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय लिहायचं आहे. ए इन्व्हर्स हा ए मॅट्रिक्स, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सोडवायचं आहे आपल्याला, तर आपण रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये या एलिमेंटला 0 करतो, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये याला 0 करायचं. ठीक आहे, तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन C2 करता याला 0 करायचं आहे. C2 मायनस ट्वाईस C1 याला 0 करायचं आहे. C3 इम्प्लाईज C3 मायनस थ्राईस C1 हा फॉर्म्युला दिला आहे याच्यामध्ये. ए इन्व्हर्स याला आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या, त्यानंतर याचं कन्व्हर्शन, पहिला कॉलम नाही बदलवला आपण इथे, 1 1 2 ॲज इट इज आहे. हा दुसरा कॉलम या फॉर्म्युल्याने बदलला तर 0 -1 0 येईल. तिसरा कॉलम या फॉर्म्युल्याने येईल तर हा 0 2 1 येईल. या साईडला रिकाम्या जागा दिल्या होत्या त्या आल्या 1 0 0. इथे पण हा कॉलम पहिला बदलला नाही, हा दुसरा बदललेला आहे, -2 1 0 -3 0 1. ठीक आहे, आता इथे हा +1 करायचा आपल्याला इथे. तर C2च्या एलिमेंटला म्हणजे कॉलम 2च्या एलिमेंटला मायनसने मल्टिप्लाय करायचा आहे, -1 इंटू C2. मग याचे प्रत्येक एलिमेंट मायनसचे प्लस झाले, आणि त्या मायनसचा हा प्लस झाला, हा प्लसचा हा मायनस झाला. या 1ला यूज करून आपल्याला हा 0 करायचा आणि हा 0 करायचा एलिमेंट. तर C1 मायनस C2 अँड C3 इम्प्लाईज C3 मायनस ट्वाईस C2 यूज. या फॉर्म्युल्यामध्ये आपण C1चे एलिमेंट बदलवले, या फॉर्म्युल्याने या C3चे एलिमेंट बदलवले, तर याप्रमाणे आपल्याला हा मिळाला. त्याचबरोबर इथे ज्या रिकाम्या जागा होत्या त्या आपण या फॉर्म्युल्याने त्याला आपण फिलअप केलं. देन C1 हा जो आहे हा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे, त्याकरता हा C3 यूज करू आपण. C1 मायनस ट्वाईस C3 यूज. ए इन्व्हर्स या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला 0 मिळालं, आणि याच्या या राईट हँड साईडला हा इतका मिळाला आपल्याला सॉल्व केल्यानंतर. बट दिस इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सनी कशाला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स राहतो, म्हणजेच ए इन्व्हर्स इज इक्वल टू 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1. हे आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळालं. पाचवं एक्झाम्पल आहे, शो दॅट मॅट्रिक्स हा जो दिला आहे इज इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल केव्हा राहील, त्याचा डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 असेल. फाइंड इट्स इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथडने. जी मेथड मेन्शन केली असेल ती चूज करायची आहे. ए हे दिला आहे, डिटर्मिनंट ए काढला आपण इथे, याला पण आम्ही सोडून दाखवलं. -1 नॉट इक्वल टू 0. इथे डिटर्मिनंट ए इज इक्वल टू हा -1 राहील, जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ॲज डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0, ए इज इन्व्हर्टिबल, म्हणजे हा पहिला इथे झालं. फाइंड इट्स इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथडनी काढण्याकरता आपल्याला त्याचे मायनर आणि कोफॅक्टर काढावं लागेल. तर आपण जे पहिल्या एक्झाम्पलमध्ये काढलं, म्हणजे तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये लेटस फाइंड मायनर अँड कोफॅक्टर.
कोफॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला AIJ इज इक्वल टू -1 रेस्ट टू पॉवर I प्लस जे इंटू MIJ. A11 घेतला, A12, A13, A21, A22, A33. हे जे निळ्या पेननी इथे लिहिलेलं आहे हे टेक्स्टबुकमध्ये इथे 0 हे चुकीचं होतं, ते -1 सोडून दिलं आहे करेक्शन करून. तर याप्रमाणे आपल्याला हा A11 टू A33 पर्यंत मिळाला. द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज, तर पहिल्या रोचे एलिमेंट 0 0 -1, दुसरे 0 -1 0 -1 0 0 हे मिळाले. द ट्रान्सपोज ऑफ द कोफॅक्टर मॅट्रिक्स इज द ॲडजॉइंट ऑफ ए. वी नो दॅट ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. तर ॲडजॉइंट ए याचे कॉलमचे रो बनवा 0 0 -1 0 -1 0 -1 0 0. ए इन्व्हर्स इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला आहे आपण अगदी या प्रॅक्टिकलच्या सुरुवातीला पाहिला होता. 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए आपल्याला वर मिळाला होता हा -1 इथे, ती व्हॅल्यू घेतली -1. ॲडजॉइंट ए इतके मिळाला. 1 -1 मीन्स -1 आणि मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकला आपण, तर हा प्लस होईल, हा प्लस होईल, हा प्लस होईल. तर याप्रमाणे ए इन्व्हर्स इज 0 0 1 0 1 0 आणि 1 0 0 राहील. 6वं एक्झाम्पल आहे. इफ मॅट्रिक्स ए इज 1 2 3 -1 1 2 1 2 4 अँड बी मॅट्रिक्स -3 -6 -9 दिला अँड AX इक्वल टू बी, देन फाइंड मॅट्रिक्स एक्स. वी हॅव AX इक्वल टू बी. आपण इथे ए मॅट्रिक्स ठेवला, एक्स तसाच ठेवला आणि बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू ठेवली. या मॅट्रिक्सला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा आहे बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशननी, जे आपण टेक्स्टबुकमध्ये शिकलेलो आहोत. तर इथे 1 पाहिजे, 1 आहे, याला 0 करा. R2 + R1, R3 इम्प्लाइज R3 - R1 घेऊ. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर हे R2चे एलिमेंट आणि R3चे एलिमेंट या दोन फॉर्म्युल्याने बदलतील. ते आले 0 3 5 0 0 1, या साईडला इतके आले. हा एलिमेंट 1 करायचा आहे बाय आपलं जे प्रॉपर वे आहे याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवण्याकरता 1/3 डिव्हाइड करून मल्टिप्लाय करून टाकलं. इथे 5/3 येईल, इथे -9ला 1/3 तर -3 येईल. या 1ला यूज करून याला 0 करा, मग तो येईल R1 - ट्वाईस R2 घेऊच. तर याला आपण सॉल्व केलं, हा इतका आला. नंतर या मॅट्रिक्सच्या शेवटच्या एलिमेंटमध्ये 1 आहे, याला यूज करून हे 2 0 करायचे, R1 आणि R2चे एलिमेंट. त्याकरता फॉर्म्युला तयार झाला. R1 इम्प्लाइज R1 + 1/3 R3 अँड R2 इम्प्लाइज R2 - 5/3 इंटू R3 गिव्ज. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. इंटू एक्स इक्वल टू 1 7 - 6 मिळालं. आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कशाला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळेल एक्स. या साईडला ही व्हॅल्यू आहे. या मॅट्रिक्सने इथे जर आपण एक्स ठेवला, हा जो मॅट्रिक्स आपल्याला मिळाला, या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला हा मॅट्रिक्स मिळतो. ठीक आहे. शेवटचं एक्झाम्पल आहे. इफ ए मॅट्रिक्स इज 1 0 0 5 1 0 1 3 1, then find matrix B such that AB equal to I. Verify that BA equal to I. Now we have AB equal to I. A matrix given, B as it is, identity matrix. Identity matrix का घेतला आपण, तर हा A मॅट्रिक्स 3/3चा आहे. ठीक आहे. याला पुन्हा आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स करण्यासाठी फॉर्म्युला करू आपण. R2 इम्प्लाइज R2 - 5 R1, R3 इम्प्लाइज R3 - R1. या फॉर्म्युल्यामध्ये R2चे आणि R3चे एलिमेंट बदलवायचे आहे, ते याप्रमाणे बदललेत. बाय R3 इम्प्लाइज याला 0 करायचं आहे म्हणून R3 - 3 R2 हा 1 यूज करून या फॉर्म्युल्याने हे बदललं आणि लगेच आपल्याला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. आयडेंटिटी मॅट्रिक्सने बीला मल्टिप्लाय केलं तर बी आला, म्हणजे हा मॅट्रिक्स मिळाला आपल्याला. देन फाइंड मॅट्रिक्स बी सच दॅट ए बी इक्वल टू आय. या इक्वेशनवरून बी मॅट्रिक्स मिळाला. व्हेरीफाय करायचं आहे की बी ए इक्वल टू आय. बी ए आपल्याला बी हा मिळाला, हा इथे ठेवला. ए मॅट्रिक्स एक्झाम्पलमध्ये दिला होता. दोघाचा गुणाकार केला आपण रो इंटू कॉलमनी. 1 × 1 + 0 × 5 0 + 0 × 1 0 1 + 0 + 0 दॅट इज 1. सिमिलरली या फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय केलं, थर्ड कॉलमला मल्टिप्लाय केलं, सेकंड रोनी फर्स्टला मल्टिप्लाय केलं, तर याप्रमाणे मिळतो. म्हणजेच BA इक्वल टू आय, हेन्स व्हेरीफाईड. थँक्यू.